आज हा संदेश सोडून जो कोणी पुढे जाईल त्याच्या आयुष्यात त्याच्या घरात मी परत कधीही येणार नाही आणि जो कोणी हा संदेश शेवटपर्यंत पाहिल त्याच्या आयुष्यात माझा आशीर्वाद कायम राहील। त्याला कोणाच्याही मागे न करता त्याचा गेलेला मान मी परत मिळवून देईल। भांडणाऱ्या लोकांना मी त्यांना धडा देईल। काळजी न करता सर्व सुख सर्व संपत्ती त्यांना प्राप्त होईल। सर्व इच्छा सर्व प्रार्थना पूर्ण होणार। जे मागशील ते तुला मिळणार। तुझे भाग्य कधी बदलणार हे तू आज ऐकून घे। हा योगायोग नाही। तुझ्या आयुष्यातील सर्व अडचणी आता दूर होणार नाहीत। तू कर्म करत राहा फळाची अपेक्षा न करता। हेच तुझं नशीब उजळेल। तू एकटेपणात राहतोस, तू दुःखी नाहीस। तुझ्या दुःखाचे दिवस आता संपणार। वाईट शक्ती निघून जाणार। झटकून टाक सगळी नाती। प्रत्येक श्वास तू आनंदाने जग। जो भक्त हा संदेश ऐकून घेईल त्याचं आयुष्य मी बदलून टाकणार आहे। त्यामुळे आता तू रडणे थांबव। आता तुझ्या आयुष्यात तू कधीच रडणार नाहीस। आता तुला धनलाभ होणार आहे। हा खास संदेश फक्त तुझ्यासाठीच आहे। तुला कठीणातली कठीण इच्छा पूर्ण होऊन तुझं भाग्य बदलणार आहे। माता लक्ष्मीची कृपा तुझ्यावरती होणार आहे। हा संदेश तुला साक्षात स्वामी आईने पाठवलेला आहे। मनातून मला तू मानतोस ना, म्हणूनच हा संदेश तुझ्यापर्यंत श्री माऊलींनी पाठवला आहे। हा आशीर्वाद रूपी संदेश तुला भाग्यवंत ठरवणार आहे। जर तू तुझे भाग्य बदलणार असशील तर होय स्वामी आई असे टाईप करून ह्या भक्तिमय चॅनलला तू सबस्क्राईब कर। मी तुला आज मोलाचा अमूल्य असा संदेश सांगणार आहे बाळा, ते तू लक्ष देऊन ऐक। समाजामध्ये जर तुला स्वतःची किंमत वाढवायची असेल, लोकांनी तुला चार चौघामध्ये नोटीस करावं असं वाटत असेल तर आज हा संदेश तू शेवटपर्यंत नक्कीच ऐक। ज्यामुळे तुझी समाजामध्ये एक वेगळीच इमेज तयार होणार आहे। होय, सगळ्यात प्रथम तुला करायचे आहे ती गोष्ट म्हणजे कोणाच्याही पुढे पुढे करायचं नाही। एखाद्याने आपल्याला काही विचारलं नसेल किंवा काही काम नसेल सांगितलं तर त्याच्या पुढे पुढे तुम्ही करू नका। यामुळे त्या व्यक्तीला तुमची किंमत राहत नाही, तो तुम्हाला फक्त गृहीत धरतो। जोपर्यंत कुणीही स्वतःहून येऊन तुम्हाला काही सांगत नाही तोपर्यंत त्याच्या पुढे पुढे तुम्ही कधीच करू नका। होय माझ्या बाळा, जशास तसे तू वागायला शिक। नेहमी तू लक्षात ठेव, जो आपल्याशी जसा वागतो आपण देखील त्याच्याशी तसेच वागले पाहिजे। तेव्हाच लोक आपल्याला किंमत देतात। कोणी कसाही वागला आणि तुम्ही जर त्याच्याशी फक्त चांगलेच वागत गेलात तर समोरचा व्यक्ती तुमची किंमत करत नाही, तुम्हाला महत्त्व देत नाही। जो तुमच्याशी जसा वागतो त्याच्याशी तसंच वागा, तेव्हाच लोक सरळ वागतात आणि आपली इज्जत राहते। जर पटत असेल तर होय देवा असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या पुढे पुढे करणाऱ्या मित्राला तुम्ही शेअर करा। जिथे आपल्याला बोलावलेलं नसेल तिथे तुम्ही जाऊ नका। जिथे तुम्हाला बोलावलं नसेल त्या ठिकाणी कधीच जायचं नाही। समोरच्या व्यक्तीने आपल्याला बोलावलं नाही हे देखील दुसऱ्याजवळ सांगायचं नाही। यामुळे समोरच्या व्यक्तीला वाटतं की आपण त्या गोष्टीची खंत करत आहोत। एखाद्याने आपल्याला बोलावलं नाही तर मनाला अजिबात वाईट वाटून घ्यायचं नाही आणि ही गोष्ट विसरायची सुद्धा नाही, कारण आज त्याची वेळ आहे, उद्या तुमची ही वेळ येणार। त्यावेळी आपण देखील त्या व्यक्तीशी तसंच वागायचं। होय बाळा, तू सर्वात प्रथम स्वतःचा आदर करायला शिक। तू जर स्वतःचाच आदर केला नाहीस तर लोक तुझा आदर का करतील रे? त्यामुळे स्वतःला महत्त्व दे, स्वतःमध्ये बदल कर आणि स्वतःचा आदर तू सर्वात प्रथम स्वतः कर। राहणीमान सुधार। आपण इतरांमध्ये वेगळे तेव्हाच दिसतो जेव्हा आपल्यामध्ये काहीतरी वेगळेपणा असतो। म्हणून आपलं राहणीमान अतिशय चांगलं असलं पाहिजे। गबाळासारखे नेहमी राहू नका। नेहमी स्वतःला प्रेझेंटेबल ठेवा। नवीन गोष्टी शिकत राहा। नेहमी काही ना काही शिकत राहिले पाहिजे, तरच आपली इज्जत वाढते। लोक आपली किंमत करायला लागतात। आपल्याला खूप काही येते म्हणून लोक आपल्या संपर्कात येऊ लागतात। त्यासाठी आपल्याला पण ते करता आलं पाहिजे। माझ्या बाळा,
सर्वापासून थोडेसे अंतर ठेवूनच तू राहत जा. जर आपण रोज एखाद्याच्या घरी गेलो तर काही दिवस त्या व्यक्तीला ते चांगलं वाटेल, पण काही दिवसानंतर ती व्यक्ती आपला कंटाळा करायला लागते. म्हणून काही दिवस तरी एखाद्यापासून दूर राहून बघा. त्या व्यक्तीला तुमची किंमत कळेल. तुम्ही जर नेहमीच कोणासाठी एनी टाइम अवेलेबल राहिलात तर ती व्यक्ती तुम्हाला व्हॅल्यू देणार नाही. त्यामुळे तुम्ही थोडंसं अंतर ठेवा. परत त्यांच्या आयुष्यात तुम्ही जाऊ नका आणि आपली इज्जत तुम्ही कमी करून घेऊ नका. प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्याची मदत घेणं हे तुम्ही टाळा. कुठल्याही लहान सहान गोष्टीसाठी लगेच दुसऱ्याची मदत घेणे हे चुकीचे. यामुळे ती व्यक्ती तुम्हाला कमी समजायला लागते. थोडीफार स्वतःची बुद्धी देखील चालवून स्वतःचे प्रॉब्लेम स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुम्ही सक्षम आहात असे समोरच्यालाही वाटते आणि तो तुमचा आदर करायला लागतो. आणि मदत पाहिजे असेल आणि माणसाची कोणाची मिळत नसेल तर भगवंताची मागा. भगवंताला डोळे बंद करून शांत चित्ताने त्याचे ध्यान करा. नक्कीच तुम्हाला आलेल्या संकटातून मार्ग निघेल आणि त्यातून तुम्ही यशस्वीरित्या बाहेर पडाल. पण हा विश्वास आपल्या भगवंतावरती पाहिजे. जर आपला भगवंतावरती विश्वास असेल तर माझा देव, माझी स्वामी आई असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा. बाळा, नेहमी आपल्या घरातील भांडण जर होत असेल तर नेहमी ते दुसऱ्याला मध्ये पडून मिटवून घेऊ नका. यामुळे समोरच्याचे फक्त एंटरटेनमेंट होते. तुमच्यामध्ये काही पर्सनल वाद असतील तर ते तुम्ही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. तुमचे वाद सोडवण्यासाठी नातेवाईक किंवा मित्रमंडळींना बोलू नका. तुम्ही नेहमी भांडत राहता अशीच इमेज तयार होते आणि हीच लोक नंतर तुमची इमेज कमी करता आणि तुम्हाला किंमत देत नाहीत. तुमचे सर्वच दुखवटे इतरांसोबत वाटू नका. तुम्ही जर प्रत्येक वेळेस तुमच्या आयुष्यात काही वाईट घडत असेल तर दुसऱ्यांजवळ शेअर करत गेलात तर समोरच्याला वाटतं की काय याचं रोजचं तेच आहे. म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, सुखामध्ये सगळे आपल्या सोबतीला असतात, दुःखामध्ये कोणीही आपल्या सोबत नसते. दुःखाच्या किंवा संघर्षाच्या काळात आपल्याला एकट्यालाच सामना करावा लागतो. म्हणून स्वतःमध्ये जिद्द ठेवा आणि सर्वच दुखवटे इतरांसोबत वाटत फिरण्यापेक्षा त्यातून मार्ग काढून ताठमानेने जगा. यामुळे लोक आपोआप तुमची इज्जत करायला लागतील आणि तुम्हाला मान सन्मान मिळेल. कामापुरता मामा हल्लीचं जग अतिशय स्वार्थी. कोणीही गरजेशिवाय आपल्याशी बोलत नाही. म्हणून मग आपली वागणूक अशी पाहिजे ज्या व्यक्तीसोबत आपल्याला जेवढं काम असेल तेवढेच त्याच्या संपर्कात यावं. रिकामे तासनतास गप्पा मारत बसू नये. जेवढी आपली जवळीक वाढते तेवढी आपली किंमत कमी होत जाते. काम असेल तर इतरांजवळ जायचे, इतर वेळेस स्वतःसाठी वेळ देऊन आपल्यामध्ये काय कमी आहे यावर अभ्यास करायचा आणि त्यावरती आपण काम करायचं. बघा, यशस्वीरित्या तुम्ही यशाचं उंच असं शिखर नक्कीच पार पडाल. अनेक वेळेस आपण लोकांना जरा जास्तच महत्त्व देतो आणि हीच आपली सर्वात मोठी चूक असते. कारण गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिलं तर लोक आपल्या डोक्यावर बसतात. स्वतःचा मान सन्मान ठेवायचा असेल तर लोकांपासून अंतर ठेवा आणि कुणाला आपण किती महत्त्व देतो याची तुम्ही काळजी घ्या. महत्त्व द्यायचं असेल तर ती स्वतःला द्या. जो तुम्ही दुसऱ्यांसाठी वेळ देता तो वेळ स्वतःला द्या. कारण आपणच आपल्यासोबत शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत राहत असतो आणि आपल्या पाठीशी आपला भगवंत हा कायम आपल्या सावलीप्रमाणे असतो. जर तुमच्या भगवंतावरती विश्वास असेल तर राजाधिराज योगीराज असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका. माझ्या बाळा, तू एवढंही साधाभोळा राहू नकोस. लोकांचा स्वभाव ओळखायला शिक. काही वेळा आपल्याला समोरच्या व्यक्तीचा स्वभाव माहीत नसतो आणि आपण त्याच्याशी सहज आपलं मन मोकळेपणाने वागत जातो. पण त्याचा समोरची व्यक्ती काहीतरी चुकीचा अर्थ काढू शकते. कोणाशी जवळीकता निर्माण करण्याआधी त्या व्यक्तीचा स्वभाव ओळखून त्याच्याशी वागा. एखाद्याने जर आपला अपमान केला असेल तर त्याच्या अपमानाचा बदला नेहमी त्याच्याशी भांडून नाही तर त्याच्यापेक्षा जास्त यशस्वी होऊन घ्यायचा.
कोणाशीही वाद घालत बसण्यापेक्षा सर्व काही वेळेवर सोडून द्यायचं, कारण वेळ प्रत्येकाची येते आणि वेळच त्या व्यक्तीला उत्तर देते. आज त्याची चांगली वेळ तर उद्या आपली सुद्धा चांगली वेळ येणारच. त्यासाठी वेळेला सुद्धा थोडासा वेळ दिला पाहिजे. जर तुम्ही नेहमी आनंदी राहायचं असेल तुम्हाला आणि लोकांनी तुमची किंमत करावी असं वाटत असेल तर एकच गोष्ट तुम्ही कायम लक्षात ठेवायचं, कोण काय करतंय, कशासाठी करतंय, कोणासाठी करतंय याकडे अजिबातच लक्ष द्यायचं नाही. तुम्ही जर या सगळ्या गोष्टींपासून जितकं स्वतःला लांब ठेवाल तितके तुम्ही जास्त आनंदी राहाल. ओम दुर्लक्षाय नमः या मंत्राचा तुम्ही वापर करायचा. दुसऱ्याच्या आयुष्यात सारखं डोकावून पाहण्यापेक्षा स्वतःचं आयुष्य चांगलं बनवण्याचा आपण प्रयत्न करायचा. बाळा, तुमच्या सगळ्याच गोष्टी सगळ्यांना सांगत तुम्ही बसू नका. लोकांना तुमच्या गोष्टी ऐकण्यात काहीही इंटरेस्ट नाही. त्यामुळे मोजक्याच गोष्टी इतरांसोबत शेअर करा. बाकीच्या गोष्टी आपल्या पर्सनल ठेवा. गरजेपेक्षा जास्त व्यर्थ बडबड करणे टाळा. आपले शब्द नेहमी मोजून मापूनच बोला. जास्त बडबड केल्यास लोक आपल्याला अतिशहाणा समजतात. म्हणून बोलताना जेवढं गरजेचं असेल तेवढंच बोला. यामुळे लोकांमध्ये आपलं इम्प्रेशन चांगलं पडतं आणि लोक आपल्या स्वभावाने प्रभावित होतात. एक चांगली व्यक्ती व्हा. आपल्या स्वतःमधील कमतरता ओळखून त्यावर नेहमी काम करा. आपली ध्येय पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्या. स्वतःच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुम्हाला यश मिळेल आणि तुम्ही तुमची स्वप्न पूर्ण करू शकाल. जेव्हा तुम्ही आयुष्यात काहीतरी साध्य करता तेव्हा आपोआपच लोकांच्या नजरेत तुमची किंमत वाढते. लोकांकडून अपेक्षा करणे सोडून द्या. दुसऱ्यांवर अवलंबून राहू नका. प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्यावर अवलंबून राहिलात तर समोरची व्यक्ती तुम्हाला कमकुवत कमजोर समजेल. म्हणून स्वबळावर जगण्याचा तुम्ही प्रयत्न करा. स्वतःचा स्वाभिमान राखा. एखादी गोष्ट तुम्हाला जमत नसेल तर समोरच्याला एकदा विचारून पहा. जर समोरची व्यक्ती तुमची मदत करत असेल आणि करत नसेल तर त्याला परत परत विनंती करू नका. त्याच्याकडे जाऊ नका, कारण शेवटी स्वतःचा स्वाभिमान देखील महत्त्वाचा असतो. मित्रांनो, दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. जर हा संदेश आवडत असेल तर होय स्वामी आई, मी तुझंच बाळ आहे असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा. आपल्याला टेन्शन देणारे या जगात काही कमी नाही. टेन्शन देणाऱ्या लोकांना आपण शांतच राहून त्यांच्यापासून सुटका करून घ्यायला पाहिजे. कारण बरीच अशी लोक असतात की आपल्याला काहीही कारण नसताना त्रास देत असतात आणि आपण काय करतो, आपणही जशास तसे वागायला जातो आणि आपण रागराग करतो, चिडचिड करतो आणि तिथेच आपला डाव फसतो. त्यामुळे तुम्ही शांत चित्ताने आलेल्या संकटांवरती मात करायला शिका. खूप मोठा अडथळा आयुष्यात आला की समजायचं आपण विजयाच्या खूप जवळ आलो आहोत. म्हणून हार मानायचं नाही, दुःखी राहायचं नाही. कितीही आयुष्यात संकटे आली तरी डगमगून जायचं नाही. खंबीरपणे एक एक पाऊल पुढे टाकत चालत राहायचं आणि चालाक बनायचं, चालाखीने राहायचं. स्वतःची इज्जत आपण स्वतःच करायची, लोकांकडून इज्जतीची अपेक्षा नाही करायची. बाळा, नेहमी व्यस्त राहण्याचा प्रयत्न करा. रिकाम्या लोकांना लोक बहुतेक वेळा निरुपयोगी समजतात. आपल्या भावना नियंत्रणात ठेवा आणि लोकांसमोर हसण्याचे आपण पात्र होऊ नका. कधीही दररोज ते काम करा ज्याला करण्यास तुम्हाला भीती वाटते. दररोज तेच काम करा जे लोक सहसा करत नाहीत. जर एखादी गोष्ट तुम्हाला समजली नाही तर लाज न बाळगता ती परत विचारायला कमीपणा मानून घेऊ नका, कारण ती तुमच्यासाठी नवीन आहे आणि ती तुम्हाला आलेली ही योग्य. जर तुम्ही म्हणता की मी हे काम करू शकते तर ते पूर्ण करा, कारण जेव्हा लोकांना एखादी गोष्ट सहज मिळते तेव्हा ते त्याचा आदर करणे बंद करतात. आपल्या चेहऱ्यावरील हास्य कधी कमी होऊ देऊ नका, नाहीतर लोक तुमच्याकडे लक्ष देणे थांबवतील. लोकांना सुद्धा वाटलं पाहिजे की अरे, ह्याच्या आयुष्यात एवढे दुःख असताना हा एवढा आनंदी का.
आपल्या आवाजात थोडी गोडी ठेवा आणि उगाच बोलणे बंद करा. गरज असेल तेव्हाच बोला, म्हणजे लोक तुमचा आदर करायला लागतील, नाहीतर तुम्हाला कचरा समजतील. तुम्ही स्वतःला अद्वितीय समजा, म्हणजे लोक तुम्हाला अद्वितीय समजतील, अद्भुत समजतील. लोकांचं काय आहे, त्यांच्या मनासारखं नाही झालं तर ते देवाला सुद्धा नाव ठेवतात, देवात सुद्धा दोष काढतात. आणि शेवटी आपण तर माणसं आहोत, त्यामुळे लोक काय म्हणतात याच्याकडे लक्ष देऊ नका. आपण कसे आहोत हे प्रत्येकाला माहीत असतं. बाहेरून जरी आपण वेगळे असलो तरी प्रत्येकाची अंतरात्मा त्याला सांगत असते की तू कसा आहेस. त्यामुळे आपल्या अंतरात्म्याशी कधीही तुम्ही खोटे बोलू नका आणि तसे वागू नका. बाळा, प्रत्येक वेळी टाइमपास करणे बंद करा. यामुळे लोक तुमच्याबद्दल चुकीचे विचार करतात आणि अशा लोकांना समाजात काहीच महत्त्व नसते. फालतू बिनकामाच्या लोकांसाठी फुकट वेळ वाया घालवणे बंद सर्वात प्रथम तुम्ही केले पाहिजे. यामुळे तुमचा सन्मान कमी होईल. जे लोक तुम्हाला वेळ देतात फक्त त्यांनाच वेळ द्या आणि आयुष्यातील या अमूल्य वेळेचा सदुपयोग करा. इतरांसोबत आपले दुःख अनुभव सांगू नका, कारण इथे तुमच्या दुःखाबद्दल कोणाला सुद्धा सहानुभूती नाही. कोणालाही आपल्या सगळ्या गोष्टी सांगत बसू नका. ज्या जशा आहेत ते तशाच राहू द्या, कारण कोणाला काही सांगून आपल्या आयुष्यातील दुःख हे कमी होत नाही. आपल्या सवयी जर आपण बदलल्या तर आपल्या आयुष्याची माती होतच नाही. त्यासाठी आपल्या सवयी आपण सर्वात प्रथम बदलायला पाहिजे. त्यासाठी लवकर उठून थोडासा व्यायाम करणे, ध्यान करणे हे जास्त महत्त्वाचे. सतत चिंता आणि काळजी न करणे. आयुष्य खूप सुंदर आहे ते आनंदाने जगणे. सततची चिंता आणि काळजी करून तुम्ही आजारपण मागे लावून घेता. चिंता आणि काळजी करण्यामुळे स्त्रियांमध्ये जास्त आजार वाढतात. त्यामुळे काळजी करून काहीही होत नाही. मनामध्ये न्यूनगंड बाळगू नका. स्वतःला कमी लेखू नका. यामुळे स्वतःचा आत्मविश्वास कमी होतो. तर तुम्ही समाजात आणि चार लोकांमध्ये कसे वागू शकाल जर तुमच्यातच कॉन्फिडन्स नाही. त्यामुळे नेहमी कर्तव्य आणि आळस याच्यामध्ये तुम्ही दुर्लक्ष करू नका. आळस सोडून द्या. आळस झटकून कामाला लागा. आयुष्यात पुढे जाणे शक्य होईल. कितीही झाले तरी दुःखी राहायचं नाही. आयुष्यात आनंदी हसून खेळून राहायचं. आजचं आयुष्य उद्या नसणार हे माहीत आहे की नाही. त्यासाठी आजचा क्षण आनंदाने भरभरून जगायचं आणि भगवंताचे नामस्मरण करायला विसरायचं नाही. कारण जो भगवंताचे नामस्मरण करतो त्याच्या आयुष्यात भगवंताची सावली कायमच असते. जर तुम्हालाही तुमच्या देवावरती विश्वास असेल तर तुमच्या त्या भगवंताचे जाप तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा. स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामींचरणी मनापासून प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.